DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय गंगाखेड तर्फे शहरातील ममता माध्यमिक विद्यालयात दिनांक 6 ऑगस्ट गुरुवार रोजी नशामुक्ती व्यसनमुक्त कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक गोविंद चोरगडे होते, तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ संचालिका चित्राताई गोळेगावकर, ब्रह्मकुमारी चंद्रकला बहन पांडुरंग दादा, उपप्राचार्य गोरे उपस्थित होते. नशामुक्त भारत महाअभियान व मिशन स्पंदन अंतर्गत केंद्र सरकार व ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय माउंट आबू यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण देशभरामध्ये नशामुक्ती भारत महाअभियान राबविला जात आहे. याच पार्श्वभूमीवर गंगाखेड शहरातील ममता माध्यमिक विद्यालयामध्ये 10 कोटी नशामुक्त प्रतिज्ञा महाअभियानाअंतर्गत ब्रह्मकुमारी चंद्रकला बहन यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा दिली. यावेळी चित्राताई यांनी व्यसनमुक्त राहणं जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग आहे आणि भावी भारताचे नागरिक म्हणून आपण पुढे येत असताना व्यसनापासून दूर राहिले पाहिजे असे सांगितले. तर चंद्रकला बहन यांनी विद्यार्थ्यांना विकसित भारत, प्रगतशील भारत घडवण्यासाठी व्यसनमुक्ती जीवनात महत्त्वाची आहे. यासाठी आपण शहरातील प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना, युवकांना नशामुक्ती अभियानाचे महत्त्व पटवून देऊ 10 कोटी साधकाकडून प्रतिज्ञा घेणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गोविंद चोरगडे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक चौरे यांनी मानले. DPA न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे, गंगाखेड. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.